श्री गणेशाय नमः. गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकांड अध्याय 46 नृप वशीकरण. श्री गणेशाय नमः. व्यापकानी उदास जो प्रतिपाळी निजदास जेने छळिला दिवदास हे करदास नमोतया गृत्समदमने कीर्ती एके ढुंडी राजकीर्ती शरण चुके अपकर्ते दोषडा किती दिवसताने अभिमुक्ती वेगळे करुणा सप्त झाला नगजार मन मने दैव भैरव तपन योगिनी गण आदी दिक्पाळ दुर्गा भवानी ऋषीश्वर काशी क्षेत्र समग्र धाडिले जीवन रूपवर किंचित रंध्र पहावया तेही क्षेत्राशी जाऊन जीवशुद्ध ऐसे जाणून राहिला क्षेत्रवासी गौन आत्मदर्शन पाठीमोरे आता स्वार्थार्थ वस्य करी धुंडी जो अनंत व्यापक ब्रह्मांडी ज्याच्या गुरुत्वाची गोडी वर्ते उघडी चराचारी चतुर्दश विद्यात्मसिंधू नाना काळा निधी इंदू शेष स्तवनी मतिबिंदू आनंद गंधू प्रार्थितो मग भूधरे प्रजापती म्हणे पंचभूते होती जाती जी पासनी तिची गती मंगळमूर्ती तुझी पै तो सच्चिदानंद घन विश्वाचे ध्येय पुरातन वेदांत गोचर प्रधान पूर्ण नव पुरुष पूर्ण उत्तम दोन गुणत्रय विकार करता विश्वव्यापक आनंदा विश्वनिधी विश्वभरदा तू रक्षिता विश्वाते नानावतार धरण करिसी धराधरण दैत्यभार निवारण करिसी स्थापन देवांचे विजयाचे धर्म रक्षिसी अर्थाची इच्छा पूर्वीशी शरणागता ते पाळीसी स्वइच्छेने मनसे अपात्यमी तू परब्रह्म सनातन आदी मायेचे कारण आनंद ब्रह्मांडा गगन तूच नंदन कोण म्हणे तू लावण्य गुणनिधन दर्शने करिसी नंदघन यास्तो तू नंदन म्हणे जन सर्व घे काशी विरखे दुःखित कोण जाऊ शरणागत कोण यापासून मुक्त यकरी युक्त कोण गायसा शंभुस्तो नाही कोणी ढुंढी संतोष नामाने मग म्हणे शिवळपाणी अन्याला कोणी धाडावे सर्व विद्या विशारद पर्यात्म प्राप्ती मतिमंद देहाभिमाने झाले बद्ध जीव उच्छेद केवितया इंद्रियदृष्टा त्रिदेवता छळती आपल्या अर्था कैची त्या ते निजात्मता जीव अवस्था कैसी तुटे जो जे विद्या संग्रह करी तो तिचा अभिमान धुरुर्धरी तेने बुडे भवपुरी जीवत्वपरी तेनेचे मक्षिकाशी बडातन करो धावे जे उद्यान अधिक गुंते तेने करुण ते विसभिमान विद्याभासी गुंती पडे ज्ञान समूह तेने उडे जीवदशा केवी मोडे होती वेडे आत्मलाभा याशी अति पाठवून इच्छेसी आत्मसमाधान तू सर्वदर्शी होऊन मोहापन्न झालासी ना तू मूळचे अहंकार म्हणून सुचे आत्मविचार किंवा आत्मा तुंग निर्विकार जास्त विचार नाही तुझं ऐकून ढुंडी वचन शिव म्हणे हे गजानन काशी लाभ तुझ वाचून न सोघेन कल्पांती तू चराचरा गुरु अध्यात्म विद्यासागरू तुझ्या अनुग्रहे जीवत्व दुरू होय सत्वदाया करा क्षेत्रज्ञ शिव क्षेत्रज्ञ म्हणे मी जीव इंद्रियाभिमानी देव तेही सर्व तन्मय जागले तरी आता करी गमन दिवो जीव दिवदासाचे उच्छेदून मज काशी लाभार्थ विघ्न त्या ते करून कार्य साधी पुण्यशीळ सर्वजन पर्यात्मलाभी अंधवून वर्तते ते गुरुक्रूरन गुरुकृपे करुण समाधान पावती आत्मालाभवीन पुण्य मानिती ते अज्ञान त्या ते स्वयमायेने मोहन त्या पुण्यापासून चेववी सर्वज्ञ तुझ प्रती आम्ही सांगण्यात किती जेने मज काशी प्राप्ती होय ते जगतपती करावे ऐकुनी शंभूची वाणी बोले ढोंडी कंजबानी म्हणे चिंता न करावी मनी कार्यसाधनी निश्चय काळ झाली प्रतिकूळ मी करीन अनुकूळ आकर्षण लोक सगळं घालीन भूगोळ पालथा माझी अवकृपा जयावरी तो कैसा उरेच राजरी त्रैलोक्य सांध्य झाले जरी तरी निर्धारी निवटीनं पाप रूप करीन जन देवदास बाहेर घालीन काशी प्रति तुझ नेईन सत्यदान महादेवा असे बोलून गजानन शिवपर्वती केले नमन नारद गुरु षडानन यासी प्रदक्षिणा करून चालिला 14 विद्या 64 कळा ज्याच्या अंगीच्या सकळा वरी जन मोहनाला रूप धरिला जाना गना काजे वाराणसी नगर पातला ज्योतिर्विद ब्राह्मण झाला 32 लक्षणे शोभला पाता नेत्राला पारणे होय अति सुंदर चरंदळे उपमे नयतिरा पळे अरुण प्रभाजी कळे जाली कळे कलावंत ध्वज वज्र येव रेखा सामुद्रिक चिन्हे देखा लक्षान येते ब्रह्मादिका ध्याता साधका सुखप्रद नाती अमृत सरोवरे पाठफुंडले अंघोळी याद्वारे निजामृत हिमगरे जाननी फिके त्वरे सेवितसे नखे त्याची चंद्रकळा चरणामृता दुग्धाल्या क्षयवृद्ध विन राहिल्या अहोरात्री वाहिल्या निरंतर अगमोत्र यंत्रागारे गुल्फद्वय साकारे अंधवागेने पुरे सरळ जंगा एकसरे शोभती वर्तुळ जानू सुकुमार जैसे उगवले पूर्ण सुधाकर वृद्धवळी स्तंभाकार
वरे पितांबर विद्युत्परे चंचलत्वे श्रमली कासे लागता विश्रांती पावली तेज अधिकत्वे लाधली पितांबर झाले विद्युल्लता अतिसूक्ष्म कटिप्रदेश देखून लाजला मृगेश अद्यापि सेविला वनवास तुझे जावयास नावडे नाभिजयाची गंभीर विषय विशाळ हृदय कल्लार जानूपर्यंत दीर्घकर जैसे समीर भक्षिते सरळ अंगोळी यावरी नवरत्न मुद्रिकाच्या हरी हस्त खडगे कटिवरी कटिसूत्र भारी विराजे अंगदे बहुदंडे शोभती कंठी रत्नाचे हर झळकत मुक्ताफळे दीप्तिमंद तयवरी हर दिसत पुष्पाचे स्कंद मांसाळ वर्तुळ मुखपूर्ण चंद्रमंडळ नासा बोट सरळ नेत्र कमळ आकर्ण चुंबक रेशिला सुंदर अष्टपंक्व बिंबाकार या हिरकनीया या परिरुचिर द्विज्वरमुखी शोभती अमृत गोठले जिव्हाकार शब्दसुखांचे अंकुर कर्णिकुंडले मकराकार हास्य सुंदर दयाचे विशाल शोभे भाळपाटी कस्तुरी तिलक ललाटी रत्ने झळकती मुकुटी मध्यानतटी सूर्य जैसा कोटी सिद्धांश तेज किं विसावले कोटी मनोज ऐसा देखून निराज नेत्रकुंज विकाशले किं श्रीमुख कमळे भ्रमर झाले जनाचे नेत्र कल्हार विसरले अन्य व्यापार बिंबला धीवर रथकमळी दिव्य गंधानुलेपन सुवास पाके दिशा व्यापून देखता कामिनी जन मोहसंपन्न जागल्या तकटे वसने अंगावरी दिव्य देह रुक्मावरी शोभे दिव्य अलंगारी जैसा कनकाद्री अनेक रत्ने पतिव्रता नारी परपुरुष स्वप्नांतरी नेनती त्या द्विजकेशरी देखुनी कामातुरी जागल्या मनी चिंतिता जो प्रश्न तो तात्काळ करी कथन प्रत्येक जाणून पूर्ण धावल्या अन्य नागरिका एका म्हणे मम भरता गावा गेला नय वार्ता लागली तयाची अवस्था येला ता सांग कधी ये रमणे चहुदिवशी मग धोरणी तद्रुपासी दरवे घेऊन ये घरासी सत्यवंदनासी धावी तू एक म्हणे सुनीसी मूळ धाडू तरी घरी नाही मुलं एरू म्हणे चिंता गोळ हो नको तात्काळ निन्वे मग होणे तिचा नंदन श्वश्वर घरात जाऊन आदर देतील घेऊन स्त्रीचं वर्तमान घरी घाला घरी घालून येसी आई सांभाळा सुनेसी चालीला होनी ज्योतिषी सुन मानसी विस्मय करी एकी म्हणे दिवाळी सण जामातानु धाडू कोण एरू म्हणे मी आणि न ठेवी पुसून गाव नाव तद्भावात दुद्रूप जामात अश्वी बैसून घरी आणत तिला उपकर वाटे बहुत आपण सेविता विलासतो एकी रजस्वाला होती परिगर्भाती नधरती त्या प्रार्थिता पुत्रवती वरे होती जयाचे एकसी कन्या बहुत ते पुत्रा दे इच्छित स्वरे पुत्र देत कन्या अपेक्षित त्या कन्या दे एकी प्रौढा जवळी बैसली निशंक हद्दाविती तिची चिन्हे सांगत हे प्रदे विश्वासचित्ते पूर्ण वाटे नवयोना सलज्जित म्हणती सर्वज्ञ तू यथार्थ तरी पूर्वी आमचं मनोरथ स्वयंप्रकट तयास्थळी स्वसंगे पूर्ण काम करू गेल्या निक्काम एकी वृद्ध्या परिस्काम केल्या तरुण उत्तम स्वसंगे वस्त्रे अभरणे अपेक्षित ते तात्काळ देता या प्रती कल्पद्रुम जयशारिती तैसा कृपामूर्ती बोलला काती वस्तू धरून एक करती प्रश्न सत्य सांगता जया लागून विश्वास पूर्ण वाटला स्वप्नाची सांगे कथा स्त्री पुरुषाची प्रीती वरदा न भोगाची अवस्था सांगे समजता जनाची आधी सुंदर शरीर वरी दिव्य वसने अलंकार चातुर्याने विद्या भांडार देखुनी लुब्ध तर कोण नव्हे सद्गुरु विनायक ज्योतिषी जे वचन सांगे जयासी ते सत्य होय नेहमीची अन्यथा दासी कोण करी शांती क्षमया दैवरक्ती इत्यादी स्त्रिया ही प्रीती धरुण दर्शना येते भावचित्ती अनन्य एकी मने अहंकार दारुण माझा श्वशुर सदा देह लोभपर गर्यापर फिरविले हा निशेष मरे ऐसे करी अन्यन्य जाणून गुरुकेशरी तत्वमध्ये विदेह करी द्वैतचराचरी दिसेना एकी म्हणे अविद्या सासू जिने दिदरा बहुत त्रासू एक क्षणाचा उमासू घेऊन दे दिसोसे अखंड बुद्धी सुन म्हणे इरते अंधकारी सासू दे माझ्या कृतत्वाते न पाहेते करी तथास्तु म्हणता गुरुजोसी सुन आली विदेहे मंदिरासी भक्षिता विवेक गुणासी ज्ञानदुग्धासी ज्ञेय तुपे तत्वे पक्व कळे भक्षित दैवी संपत्ती सेवया सेवित सासू जवळी बरी न देखत टकमका पाहता उगले सुन म्हणे बरे झाले गुरुवचने हित केले माझे माझ्या हाताले दूर केले अविद्यते तव आणखी एक म्हणत काम दादुला मग पीडित देश देशांतरे फिरवित द्वारे हिंडवित 84 लक्ष माझे नाम मनाई बाई हर्ष विषादे सर्वदाही दुःख सुखादे पडे दोघी वसंतनाही क्षण आहे का तरी हाते लावी दिगंधी मी परपुरुष भोगिते कांदे ऐसा प्रार्थेला गुरुमूर्ती त्याने पूर्ण कामती प्रति दाविला पूर्णानंद पुढे श्रद्धानंद देवा पुढे उन्मन्न झाले रोकडे काम वेडे पिसे केले क्रोध लोभ मदमत्सर धीरभावे महाक्रूर तपस्वी यांचे दान मंदिर फुटणी चोर चित्रज्ञ नेती
चिंतय माझ्या विधान हे जायची ते हे चिंतन करता श्रमणे दारुण आले शरण तुझ दागी ऐकुनी तेची उक्ते मने चिंती मनमुर्दे हृदय स्थिरवत विश्रांती पावसे निश्चिते मदन प्रगय सबळ ग्रह रक्षण करी तरी काय की तस्करी गुरुचिंतने अंतरी निवारी सुंदरी निज लाभे आशा वासना नानदा ह्या अतिशय दुर्मदा तृप्त नव्हती कदा अतिदुःखदा संसारी म्हणून आले शरण करी माझे दुःखाचे निवारण हेरे आत्मबोधे करुणा चित्त निर्वासन पै गेले निर्वासन चित्त होता नाश गेली दिगंदा वारली नंदाची चिंता रुचली आत्मता पूर्णत्वे गद नाही कोठे जावे सागरे कोणे स्थळी न्यावे पूर्णांबुजा जाणावे वोग संगम ठावे गवनासी तैसा आपण सर्व होता अशा वासना गेल्या असता ती समुद्री सरिता मिळता भिन्न तत्वता न होती तव एक म्हणे एकीसी एक वेळ जावे माहेरासी भेटावे जीवलगासी हे मानसी बहुदिन होते तव भाग्यार्क उगवला सद्गुरु येथे आला त्यापासी संजला पितृपक्ष सगळा आजी मननी सांडणी धंदा भेटो परमानंदा चाललेल्या सर्व प्रमादा पुननंदा गाणी त्या संकल्पे कल्पे बाळे त्यजली अवेके भ्रातृकृळे भरता काम समूळे अहम श्वरादी सगळे सासुदे देह संबंधी सदृदजन त्या गुणी घेती गुरुदर्शन त्यांचे मंत्र थोडी पूर्ण पुनरागमने कैचे त्या भवरोगाची करी शांती तेथे दुष्ट कोठे राहते जने जे अपेक्षेले चित्ते ते त्या प्रति तात्काळ दिधले साग्निग्रिजे ब्रह्मण ते स्वर्ग भोग भगवण आत्मदर्शनी आनंदगण हो निमग्न जागले विस्मित नागरिक लोक अन्नमे सकळिक म्हणते ऐसा पुण्य श्लोक नाही देख ऐकिला सर्व द्रष्टा सर्व जाणता सर्व गुणाते धरिता बुद्ध भविष्य पाहता न दिसे सर्वथा यायचा मग आनोनी स्वसदनासी भावे पूजिती गणकासी धने रत्ने पदार्थासी अर्पित प्रत्ययासी जाणोनी चित्ते वेदली सकळांची प्रीती नाही व्यवसायाची धुळी गेली दरिद्राची वचने धनाची प्राप्ती होय अभिप्राय जैसा ज्याचा तैसा लाभ त्याची धनता होता संगगणकाचा धरिती गुळाचा मोक्षिका जेवी गेले जे का खरपले ते ज्यांचे वचने सापडले एवं सकळ जन्म गेले च्युत केले स्वधर्माहून मग मनी विचारी एक रूप केली नगरी परिदेवदासाच्या सुंदरी अद्यापरीनं मोगिल्या इतके करिता स्मरण जरे दयशी श्रवण नगरात आलासे ब्राह्मण ज्ञानघन ज्योतिषी जे जे सांगे जयासी तो लाभ होय तयासी न बोले मिथ्यावचनासी पातालोचनीसी पारणे ऐसे कुणी नृपकामिनी अज्ञापी त्या सख्या लागुनी तुम्ही सत्वर जाऊनी मम सज्ञानात याते ऐकुनी तयांचे वचन सख्याल्या धावून करते गणिकाय असे निवेदन तथास्तु म्हणून उठाल्या राजपत्न्या पतिव्रता पतिविनन्य देवता निंदितयांच्या चित्ता भेद करता झाला पायी मग सख्या सवेगमन राजमंदिरा गेले जाण परपुरुषाचे आदर्शन ते ब्राह्मण देखिला लावण्य भंडारू घडले की मार्तंड तेज थोकले अद्भुत रूपडे देखिले चित्त झाले विवळ मग बुद्धी ते सावरून गुरुचरणी गेले नमन रम्यासनी बहिसून चरणक्षाळन गेले ते पै कस्तुरी चंदन मिश्रित स्वस्त शरीरमर्दित परिमळ द्रव्य समर्पित हरघालित रत्नाचे वरी दिव्य पुष्पाच्या माळ्या दिव्य व्यसने पूजिला दुबदावनी बोवाळीला कर्पूरदीपाला लावूनिया उत्तम मेवे नैवेद्यासी अर्पिली फळे गणकासी सुवाज्जळ प्राशनासी देवनी निकटेसी बैसविला त्रयोदशी कोणी तांबूल विड्या कुर्णी देती सगळा अवलोकनी मुखकमळा झाले आळे कुळ नेत्र त्याचे मग नाना प्रश्न करती कोणी पुत्रकन्या होईल पुसती नाही तयापेक्षिती पूर्ण करी गणपती मनोरथ प्रत्यय जाणूनी मानसी वेधल्या तत्स्वरूपाची मधुमक्षिका मधुसी न सोडी जैसे तैसे झाले जीवनागणांमूर्ती त्या आल्या निवृत्ती सद्गुरुचरणी प्रीती धरली अति स्त्रियांनी ऐसेची प्रतिदिनी आणून घेती दर्शन पूजन करती निर्लज्ज होणं मग करी गमन स्वस्ताना तैशाच नागरिक स्त्रिया सोडणी प्रपंचधारा विसरून त्या संबंधीचा श्री गुरुवर्या लाधल्या मने करावे की व्यवहार तव ते चिद्रूपी झाले स्थिर देह सभाली या शरीर वर्ते साचार कुमरीती भोजनी शैनी गमनी देखती ढुंडी जगद्योनी एक बसती दोघानी गाय म्हणून वृभशवा तळे एकरित्या डोऱ्यात रवी घालून खडबडीत तव सासवाली धावत थुनके मारित मस्तकी दीपासी दीप लावू जाय तवस्ता चंद्राय नंदा भुंती गर्दी काय सावध होय अद्यापी एकी समार्जन जळ उदक म्हणून वोती तेळ गोमय कालोनी सगळं गृह सर्वी केवळ आभळाते तहान भुकीची अवस्था वस्त्र भरणे लेता झाली देते अनावस्था शरीर आस्था कोंधारी एकी गृहकर्मे टाकून दोंडी दर्शन झालेली ना तन्मध्ये कधी जनवन देवान विसरल्या देवदास कामिनी गृहकर्मी व्यक्त होणी चिंतिते गणकमणी हृदय भूनी बिंबला राजालिया मंदिरात मेनती हा माझा कंद गणगरदही चिंतित जलय कंद दयाची
शर्यती सर्वजन मोहिता झाला भगवान नगरी करता पर्यटन मास 3 संपादिले 3 मास उपरी रविवार्ता ऐकली नगरी आला से द्विजकेशरी गणक परी सर्वज्ञ ऐसे कोणी जनवाणी गणकानी लपाचरणी अद्भुत रूप देखील नयनी विश्रांती मनी पावला सष्टांगोलनी नमन श्वासनी ज्योतिषी वैसून केले विष्टरादी पूजन दिदले दान अर्घ्यादी धने वसने समर्पण केले सांगणक पूजन मग राय केले जे प्रश्न ते केले कथन तत्काळ कित्येक रहस्य भूसिली नेरे सर्व निवेदिली जन्मादारभ्य कथिली सत्यमानिली नृपनाथे मनी अद्भुती यांचे ध्यान पाहता स्वरूप लावण्य निज दैवत विस्मरण लागले चिंतन कनकाचे प्रत्ययालांतरी मग प्रार्थी जगतकेशरी मने विनंती माझी अवधारी मम मंदिरी सुखी रावे तुम ऐसे ज्ञानघन बुध भविष्य वर्तमान जाणते समीपस्थ धन्य म्हणती जन सर्वके तरी मज निकटी करिवास देन धन धान्य ग्रामास तकटे वस्त्रे दासीदास हय गज निशेष संस्पंदनादी म्या बहु चमत्कार बैले यास्तो माझे चित्रंगले नावडे मज तुझ वेगळे ध्यान लागले अंतरी माझ्या प्राणाचा तू प्राण तुझ विन मज निगमे एक क्षण रहे मज निकटही वास करुण सेवक म्हन मज लागे ऐकुनी रायाचे वाणी डुंडी बोले त्या लागुनी प्रपंच निष्प्रयोजनी ग्राम घेऊनी काय करो निस्पृहा ते उपाधी तात्काळ लावी आधी तेने पडे भवबंदी लोकनिंदे निस्पृहासी आधी निस्पृहता दाविधी मग उपाधी संपादिती गाव मोकाचे गेदी महंत मनविधी अपनादे त्याच्या वृत्ती तादाकार होनी वाहती घोर उपद्रव लागता नीचद्वार सेवे पामरत ऐशपरी महत्वाचे पांघरुण घेऊन वाहतीन मानापमान अंतरी कुसुमोस दारुण परियोजे कठीण उतरेना तथापि दिल्ल्याच्या निर्वाह करी तरी त्याचा विकलार निर्धारी म्हणून एकाची बहु दिवसवरी अन्न स्वीकारतो अधम स्त्री पुत्रा कन्या घरी टाकून आलो तुझी नगरी ग्रमधन धान्य नांगीकारी निष्प्रद निर्धारी सुखी परिहित वाक्य तुझं सांगेन ती करी हृदय धरण 17व्या दिवशी आजपासून येईल पोमान कोणी एक तो सांगेल ते अवचिरात्य अविचारित करते तुझे परमहित त्याने मज पावले समस्त ग्रामबोध धन धान्ये परनीत निरत्तीची म्हणावे साधू संत असे सांगून निवांत श्री भगवंत रागिला ज्यांनी निरंजनी सत्ता एक शास्त्र सर्वभूता तो सगुण होऊन समजता दास आनंदा तारितसे इति श्री गणेश पुराणे उत्तरखंडे नृपवशीकरणं नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः।